जीवनात काही वेळा असे क्षण येतात जेव्हा अचानक जाणवतं की जग तसं नाहीये जसं आपण नेहमी समजत आलो. हे नाट्यमय किंवा चित्रपटासारखं नसतं. हे शांत, आत खोलवर घडणारं जागरण असतं. जणू आत्तापर्यंत डोक्यात सतत चालणारा आवाजच तुमचं आयुष्य चालवत होता आणि तुम्हाला ते कळलंच नव्हतं. जणू एखादा अदृश्य चष्मा तुम्ही आयुष्यभर घातला होता आणि आता पहिल्यांदा तो काढून जग खरी स्पष्टता घेऊन दिसायला लागतं. आज आपण याच अवस्थेबद्दल बोलणार आहोत. त्या क्षणाबद्दल जिथे पहिल्यांदा कळतं की खरी शक्ती भूतकाळ किंवा भविष्यकाळात नाही, ती या क्षणात आहे. हाच रेड पिल प्रकारचा क्षण आहे, जिथे तुमच्या आतला जुना दृष्टिकोन तुटू लागतो आणि नवीन जाणीवा जन्म घेतात. आपल्यातील बहुतांश लोक आयुष्य ऑटो पायलट मोडमध्ये जगतात, जिथे मन सतत बोलतं, टिप्पणी करतं, कुठल्या तरी काल्पनिक भविष्यात उड्या मारतं किंवा जुन्या आठवणींमध्ये फेरफटका मारत राहतं. काल असं का झालं? उद्या काय होईल? मी योग्य आहे की नाही? लोक माझ्याबद्दल काय विचार करतील? अशी विचारांची अखंड धावपळ. आपण हा आवाज आपली ओळख मानतो. आपल्याला वाटतं हा सततचा विचार प्रवाह म्हणजे आपणच आहे. पण एकदा तुम्ही नीट पाहिलंत की लक्षात येतं हे फक्त शोर आहे, मानसिक सवय, एक पॅटर्न. आणि हा पॅटर्न आपल्याला असंख्य चिंता, ताण, भीती आणि आत्मसंशयात अडकवून ठेवतो. खरा मोठा बदल तेव्हाच सुरू होतो जेव्हा तुम्ही एका गोष्टीची खोलवर जाणीव करून घेता. तुम्ही तुमचे विचार नाही, तुम्ही ती जागरूकता आहात जी त्या विचारांना पाहते, ऐकते. आणि ही गोष्ट पहिल्यांदा समजली की तुमची आतली जमीनच हलते. जणू तुमचं खरं केंद्र कुठेतरी वेगळंच होता आणि आता अचानक ते दिसू लागतं. हे ऐकायला तत्वज्ञानासारखं वाटतं, पण हा विचार अत्यंत प्रत्यक्ष आणि व्यावहार्य आहे. कारण तुम्ही जितक्या गोष्टींसाठी दुःखी होता, त्यापैकी बहुतेक गोष्टी या क्षणी तुम्हाला दुखावत नसतात. त्या फक्त तुमच्या मनात चाललेल्या कथा असतात. तुम्ही भविष्याची चिंता करता, जणू चिंता करणं म्हणजे तयारी करणं. तुम्ही जुन्या गोष्टी आठवत बसता, जणू पुन्हा त्याबद्दल विचार केल्याने काही बदलणार आहे. तुम्ही स्वतःबद्दल कल्पित ओळखी तयार करता. मी असाच आहे, माझ्यामुळेच असं होतं, मी हे करू शकत नाही. या ओळखी कधीकधी वास्तविकतेपेक्षा आठवणी आणि भीतीवर जास्त आधारलेल्या असतात. पण एकदा तुम्ही उपस्थितीत परत आलात, पूर्णपणे या क्षणात, तेव्हा हे धुसर आवरण तुटायला लागतं आणि अचानक तुम्हाला जाणवतं की तुमच्या आत एक स्थिर शांतता आहे जी विचारांनी ढवळत नाही. विचार येतात, जातात, पण ही शांत जागरूकता तशीच राहते. हाच तुमचा खरा स्वभाव. विचारांना बघण्याची ही क्षमता जशी वाढते, तसं तुम्ही एक महत्त्वाचं सत्य समजू लागता. मनाचा मोठा भाग भूतकाळ भविष्यकाळाच्या काल्पनिक जगातच राहतो. आत्ता हा क्षण मनाला फारसा रुचत नाही. ते सतत कुठेतरी पळत राहतं. पण जेव्हा तुम्ही मुद्दाम या क्षणात थांबता, श्वास जाणवता, शरीर जाणवतं, आवाज ऐकू येतात, तेव्हा मनाच्या आवाजात जणू एक छोटी पोकळी निर्माण होते. आणि ती पोकळी म्हणजेच तुमची शांती. ही शांती आपण निर्माण करत नाही, ती नेहमीच होती, बालपणापासून. पण मनाचा आवाज इतका मोठा झाला होता की आपण त्या शांततेकडे लक्षच दिलं नाही. आणि आता गेल्या अनेक वर्षांनंतर पहिल्यांदा जेव्हा ती शांतता पुन्हा जाणवते, तेव्हा एक विचित्र पण सुंदर ओळखीचा अनुभव येतो. अरे, हे तर मी नेहमीपासून आहे. आता आपण दुःखाविषयी बोलूया. आपल्याला वाटतं परिस्थितीमुळे दुःख होतं, परंतु बहुतेक वेळा परिस्थितीमुळे नाही, परिस्थितीबद्दल मनाने तयार केलेल्या कथेमुळे दुःख होतं. जे घडलं ते एक गोष्ट, पण हे असं झालं नसतं तर बरं झालं असतं, ही प्रतिकार भावना दुःख निर्माण करते. वास्तविकतेशी मानसिक वाद. उपस्थिती हा प्रतिकार मोडून टाकते, कारण ती तुम्हाला वास्तविकतेसमोर उभं राहू देते, जसं काय आहे तसं. आणि त्या क्षणी ऊर्जा संघर्षातून बाहेर निघते. उपस्थिती म्हणजे आयुष्यापासून पलायन नाही. उपस्थिती म्हणजे आयुष्याला अगदी जवळून बघणं, त्याच्या मूळ रूपात बघणं. खरं तर उपस्थिती धैर्य वाढवते, कारण तुम्ही सततच्या मानसिक भीतीऐवजी वास्तवाकडे पाहू लागता. मनाला एक गोष्ट खूप आवडते, समस्या. मनाला समस्या हव्यात, कारण समस्या असतील तोपर्यंत मनाचं अस्तित्व मजबूत वाटतं. म्हणूनच जेव्हा तुम्ही उपस्थितीत जाऊ लागता, तेव्हा मन अधिक चंचल होतं. ते अजून आवाज करतं, अजून चिंता निर्माण करतं. हे पूर्णपणे सामान्य आहे. हा फक्त जुन्या अहंकाराचा प्रतिकार आहे. भावना देखील विचारांशी निगडीत आहेत. भविष्याचे विचार म्हणजे चिंता,
भूतकाळाचे विचार म्हणजे अपराधीपणा, खंत, लाज. पण उपस्थितीत भावना बदलतात कारण विचार थांबतात. आत्ता या क्षणात तुम्ही फक्त जे आहे ते अनुभवता, कोणतीही लेबल्स लावल्याशिवाय. प्रश्न असा की उपस्थितीत राहायचं कसं? उत्तर साधं आहे. शरीराकडे लक्ष द्या, श्वासाकडे, स्पर्शाकडे. शरीर या क्षणाबाहेर राहतच नाही, दिमाग मात्र क्वचितच या क्षणी असतो. म्हणून शरीर जाणवलं की उपस्थिती आपोआप जागी होते. हे केलं की काही सेकंदातच विचार शांत होऊ लागतात. त्यांच्यामध्ये जागा निर्माण होते, त्या जागेत शांतता असते आणि हळूहळू ती शांतता तुमची ओळख बनते. आता एक भारी सत्य, भविष्य कधीही भविष्य म्हणून येत नाही, ते नेहमी वर्तमान म्हणूनच येतं. ह्याचा अर्थ असा, जर तुम्ही आत्तामध्ये समाधानी नसाल तर तुम्ही कधीच समाधान अनुभवू शकणार नाही. कारण पुढचं आयुष्य ही गोष्ट अस्तित्वातच नाही. जेव्हा काही घडतं ते याच क्षणी घडतं. ही जाणीव एक मोठं जागरण आहे. लोक विचारतात, मग महत्वाकांक्षा कुठे राहील? उपस्थिती महत्वाकांक्षा मारत नाही, ती महत्वाकांक्षेला शुद्ध करते. तुम्ही स्पर्धा, तुलना, भीती किंवा असुरक्षिततेतून काम करत नाही, तुम्ही स्पष्टतेतून आणि प्रेरणेतून काम करता. संबंध देखील बदलतात. तुम्ही खरंखुरं ऐकू लागता, प्रतिसाद द्यावा म्हणून नाही तर समोरचा खरोखर दिसावा म्हणून. अहंकार कमी होतो, दुसऱ्यावर प्रोजेक्शन करणं कमी होतं, अपेक्षा हलक्या होतात आणि त्यातून खरी जवळीक जन्माला येते. शारीरिक वेदना देखील बदलतात. जेव्हा आपण वेदनेशी मानसिक लढाट करतो तेव्हा ती वाढते, पण वेदना तशीच्या तशी अनुभवली, कथा न जोडता, ती वेगळीच भासते. तो संघर्ष नाहीसा झाला की वेदनेचं ओझं कमी होतं. नियंत्रण सोडणं देखील याचाच एक भाग आहे. आपण आयुष्य नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतो कारण आपल्याला भीती वाटते, पण जेव्हा नियंत्रणाची जबरदस्ती सुटते तेव्हा आयुष्य सहज वाहू लागतं. तुम्ही कमी संघर्ष करता, जास्त प्रवाहात येता. लवकरच उपस्थिती तुमची नैसर्गिक अवस्था बनू लागते. विचार येतात, जातात, पण तुम्ही त्यांच्याशी चिकटून राहत नाही. तुम्ही विचारांचा उपयोग करता, विचार तुमचा उपयोग करत नाहीत. आणि तेव्हा जन्माला येते खरी स्वातंत्र्याची भावना. ही उपस्थिती शिकायची गोष्ट नाही, ही परत आठवायची गोष्ट आहे. आपण नेहमीपासून याचच होतो, फक्त विसरलो होतो. आणि हाच या संपूर्ण प्रवासाचा रेड पिल क्षण आहे. दुःखातून बाहेर पडण्याचा दरवाजा कुठेतरी बाहेर नाही, तो याच क्षणात आहे. तो नेहमी इथेच होता, फक्त आपण त्याच्याकडे पाहायला विसरलो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा.